असोसिएशन चॅम्पियन ट्रॉफी 2025 पर्व 3चा भव्य पावसाळी रबर बॉल टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. वीर मराठा वॉरियर्स बोर्णे टीम विरोधात त्यांच्या विरोधामध्ये आज रबर बॉल क्रिकेटमध्ये गाठ पडली ठकाठका अर्थात टीम पाहायला मिळते. पीसीएम स्पोर्ट पिसानी टीम्सने घेतलेली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकर एंडला जयवंत कदम बोर्णे टीमचा तारणहारता पालनहारता मैदानाच्या आतमध्ये. नॉन स्ट्रायकर एंडला बॅकबॉल ऑफ बोर्णे टीम्स संदीप कदम. इथं पहिला चेंडू अक्षरशः पाहतो समोरच्या बाजूने मारलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळते. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेची जोखीम जरूर घेण्याचा प्रयत्न झालाय परंतु इथे तू मैं पाहतो आपण गोलंदाजी मार्कवर सॅम गोगावले. कास पठारचा तुफान म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो समीर भरत गोगावले मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती एक धाव. स्ट्रायकर एंडला संदीप कदम आपल्याला पाहायला मिळतोय. इथे पाहता ऑन साइडला फटका जरूर मारला परंतु तिथे गोशांगी क्षेत्र खुलं होतं. या क्षेत्रामध्ये पाहता आपण फक्त मिळते ती म्हणजे एकच धाव. दुसऱ्या चेंडूवरती देखील एकच धाव आली. एकंदरीत धावसंख्या 2च्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. अरे इथं समोर आहे की श्रीकांत जाकी हे पाण्याची बॉटल पण आणा. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. शाकरीला संदीप कदमच्या बॅट मधून आला फटका जोरात. अक्षरशः पाहतो आपण तिची आणि माझी कमेंट्री असते वंडरफुल. फटका आहे ब्युटिफुल आणि सांगून देते संदीप कदम आय एम कूल. आला फटका. षटकार जरूर आला संदीप कदम. अगोदरच मी म्हटलं होतं बॅकबोन ऑफ बोर्णे टीमचा पॉवर स्पेशालिस्ट म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं अनेक साऱ्या लीग स्पर्धांमध्ये ज्याची बोली लागली जाते तो खेळाडू संदीप कदम मैदानाच्या आतमध्ये षटकार आलाय. धावसंख्या 8च्या घरामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. इथं पुढचा चेंडू संधी क्रिएट होण्याचा प्रयत्न झाला गेला. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडला जाईल. विकी भोसले थोडंसं फंबलिंग होताना आपल्याला पाहायला मिळतात आणि ते 2 धावा पूर्ण झाल्यात. या 2 धावेने धावसंख्या जाऊन पुढे तब्बल 10च्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पदामध्ये 10 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 4 चेंडूच्या पाठीमागे पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. इथे रनवे मध्ये अडथळा आला. स्वतःला थांबवलं गेलं. थोडंसं थांबवलं गेलं. अशा वेळेस जर योग्य निर्णय घेत असाल तर तो तुमच्या टीमसाठी आणि स्वतःसाठी फायदेशीर ठरतो. हे ओळखलं गेलं सॅम गोगावलेनं आणि पुन्हा एकदा सच होताना आपल्याला पाहायला मिळतात. इथे बॅटची नरज घेतली. मागील बाजू गोशांगी क्षेत्र खुलं होतं. त्या गोशांगी क्षेत्रामध्ये फक्त आणि फक्त मिळते ती म्हणजे एकच धाव. एका धावेने धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजे तब्बल 11च्या घरामध्ये. 11 धावा. शेवटचा चेंडू या षटकातील आपल्याला पाहायला मिळेल. ऑन स्क्रीन 11 धावा पाहायला मिळतात. शेवटचा चेंडू 11 धावा म्हणजे चांगली सरासरी ठेवण्याचा प्रयत्न जरूर झाला गेलाय. इथे डॉट चेंडू आलाय. शेवट गोड देखील झाला गेलाय. पहिले षटक समाप्त झालं. धावसंख्या जाऊन पडल्या त्या म्हणजे 11 धावा. बिनबाद जम्याची बाजू असावी. 5 चेंडूच्या पाठीमागे संदीप कदम 10 धावा आणि दुसऱ्या बाजूला जयवंत कदम. ज्या खेळाडूने खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेट विश्वामध्ये अक्षरशः धुमाकूळ माजवला होता. खऱ्या अर्थानं विचार करायचा झाला तर प्रॅक्टिस मेक परफेक्ट या उच्चारावरती अवलंबून असणारी टीम अर्थातच बोर्णे टीम आपल्याला पाहायला मिळते. त्यांचा विचार करायचा झाला तर सातत्याने प्रॅक्टिस मधला जास्त महत्त्व देतात आणि या बोर्णे टीमच्या खेळाडूंचा बॅटचा स्विंग जर तुम्ही पाहायला गेलात ना तर अशा पद्धतीने गुरावर फटका मारला जातो. त्या पद्धतीचा बॅटचा स्विंग. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो ऋषी गोगावले. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच. श्वेतेश पारमे टीमच्या खिशातून मित्र म्हणे मुखातून नव्हे तर पोटातून घास काढला तोच गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्रायकर एंडला जयवंत कदम. फुल टॉच चेंडू त्याच्यावरती कडक प्रहार. काचेच्या ग्लासात लिंबाचं सरबत. आमच्या बाबूंना षटकार मारले तरच करमत. आला षटकार. तर बाबा आपण नक्कीच शुभ आगमन पुन्हा एकदा झाले गेले. अर्थातच तुषारजी जांभळे सर
व्हॉइस ऑफ कास्ट पठारचा आवाज पुन्हा एकदा तुमच्याशी जोडला जाईल. धावसंख्या 17च्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 17 धावा. ही मॅच खूप महत्वाची आहे. अक्षरशः पाहता एका बाजूला अतुल गोगावले तर दुसऱ्या बाजूला पाहता आपण संदीप खोदम हे द्वंद्व. इथे पाहतो लोअर फुल टॉस होता. ऑफ साइडला कटवलेला चेंडू तिथे विकी भोसले दिवाच्या आखंदाने वाजतोय. इथे पाहतो एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा मानसाने यशस्वीरित्या पाहतोय आपण त्या म्हणजे जमा झाल्या 2 धावा. 2 धाव्याने धावसंख्या 19च्या घरामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळाली. 19 धावा आपल्याला या मॅचच्या दरम्यान जरूर पाहायला मिळतात. इथे पाहतो व्हाईट बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळते. व्हाईट बॉल धावसंख्या जाऊन पोचते 20च्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. अधिकतम गिरकी घेणारे चेंडू आपल्याला पाहायला मिळतात. इथे पाहतो फटका जोरदार जरूर आला. क्षेत्ररक्षक बनेल दर्शक. चेंडू जाते सीमारेषा पार. आलाय तो म्हणजे उत्तुंग चौकार आलाय. जयवंत कदमची देखील बॅटची भाषा बोलली जाते. बोलावं लागतं, खेळावं लागतं, संघर्ष करावा लागतो आणि तो संघर्ष करताना देखील इथे पाहायला मिळते. धावसंख्या 24च्या घरामध्ये हे पहा लाईव्ह प्रक्षेपण. याला म्हटलं जातं क्लिअरिटी विथ क्वालिटी. अक्षरशः पाहता आपण या मॅचच्या दरम्यान जयवंत कदमची देखील सेमीफायनल मध्ये बॅट तळपली गेली. इथे पाहतो आपण अक्षरशः वंडीच्या स्वरूपातील धाव प्राप्त झाली. धावसंख्या 25च्या घरामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळते. इथे पुढचा चेंडू देखील जातो की काय आउट ऑफ दी पार्क. होय, चपराक लागवली गेली अर्थात जयवंत कदम यांची बॅट तळपली गेली आणि त्याच्या बॅट मध्ये अजून एक देखील धमकाम आपल्याला पाहायला मिळाला. अजून एक आलाय तो म्हणजे मोक्याच्या क्षणाला षटकार. काय धावसंख्या. रिफ्लेक्शन ऑन स्क्रीन वरती आपल्याला पाहायला मिळते. चेंडू पडला त्याच्यानंतर अशी चपराक लागवली गेली की बॉल आउट ऑफ दी ग्राउंड. ग्राउंडच्या बाहेर चेंडू गेला. ही आहे नजाकत, ही आहे ताकद बोने टीमच्या पट्ट्यांची आणि ते 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. 31 धावा. इथे आता लाईन लेंथ बिघडली की काय. होय, लाईन लेंथ बिघडली गेली आणि इथे पाहता आपण इथे लाईन लेंथ बिघडण्यासाठी भाग पाडले गेले. एक षटकार आला, एक चौकार आला. एकंदरीत 5 चेंडूच्या पाठीमागे 20 धावा म्हणजे खर्चीला गोलंदाज ठरला गेलाय. ऋषी गोगावले या महत्वपूर्ण सामन्यामध्ये खर्चीला ठरतोय. शायकरीला पुन्हा एकदा इथे व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून देण्यात आला. धावसंख्या 33च्या घरामध्ये. षटक क्रमांक 2 देखील संपलं नाही. 33 धावा आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा चेंडू इथे फटका जरूर आला. लहानपणी कावळ्याला म्हणतो आपण काव काव आणि हा खेळाडू आहे खादडकाव. अर्धा षटकार आला जयवंत कदम यांच्या बॅट मधून. रिफ्लेक्शन आपल्याला पाहायला मिळतं ऑन स्क्रीन वरती. पुन्हा एकदा ताकदीचा वापर. फटका जबर आपल्याला पाहायला मिळाला. काय फटकेबाजी अफलातून फटकेबाजी. 39 धावा. शांत बसायला आम्ही काही संत नाही. हीच बॅटिंग केली जाते टीम आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच वीर मराठा वॉरियर्स बोर्ने टीम. विपुल कदम फक्त ना फक्त षटकार चौकारच पाहतात. आम्हाला सिंगल डबल माहित नाही. आम्हाला फक्त चौकार आणि षटकार. वैभव गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू वैभवचा. स्वैर मारा दिशाहीन मारा.
इथे फटका फसला गेलाय. इथे संधी क्रिएट झाले परंतु चेंडू खाली क्षेत्ररक्षक तू घेणार की मी घेणार इथे सारच राहणार. इथे जेल सुटला गेला. दोन्ही खेळाडूंच्या मध्ये चेंडू नोमॅन्स लँड मध्ये पडला गेलाय आणि ते धावसंख्येला वाढली गेली. 2 धावेने धावसंख्या 42. 42च्या घरामध्ये सलामीर जोडी 7 चेंडूच्या पाठीमागे 25 धावा. जयवंत कदम संदीप कदम 6 मध्ये 12. इथे पाहतो आपण पुन्हा एकदा फटका जरूर आला. एक धाव पुन्हा दुसऱ्या धाब्याचा मानस होईल का? इथे दुसऱ्या धाब्याचा मानस नाही. एका धाब्यावरती समाधान मानावं लागते आणि एका धाब्याने धावसंख्या 43च्या घरात. सेमीफायनल क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळते आणि या 2 मध्ये पाऊस पाडला गेलाय धाबांचा. इथे बॅटची नरज घेतली गेली. तिथे क्षेत्ररक्षक अभि गोगावले एसटी रक्षकाच्या भूमिकेमधून धावत पळत आले आणि ते विकेटचं झालं पतन. जोडीला फोडलं गेलं परंतु या जोडीनं आपलं काम जरूर केलं जयवंत कदमनं. तब्बल पाहता पण 8 चेंडूच्या मागे 25 धावा. एक बहादर खेळ आणि त्यांचं स्वागत देखील केलं जात आहे. नवीन बॅट्समन मैदानाच्या आकाशी सामंतराय मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण म्हणतो ज्याच्या त्याच्या नावाचा ट्रेंड आलाय. संपूर्ण सातारा ग्रामीण नवयुक्त खेळाडूने ज्या गाजवलाय असा आकाश सामंतराय मैदानाच्या आतमध्ये आलाय. जसा आला तसा त्याच्या पाड मधून 2 धावा आल्या. या 2 धावेने धावसंख्या 45च्या घरामध्ये. त्याचबरोबर पाहतो आपण वीर मराठा वॉरियर्स बोर्ने टीम्स म्हटलं गेलं तर सूर्यकांत दादा कदम हे नाव सातत्याने आदरानं आदरपूर्वक घेतलं जातं कारण की त्याच्या मागचं कारण देखील खूप मोठं आहे. परंतु त्यांचीच कन्या या स्पर्धेला भेट देण्यासाठी आले. अर्थातच आपल्या वीर मराठा वॉरियर्स बोर्ने टीम वरती असलेले त्याचं प्रेम ते आपल्याला पाहायला मिळेल. अर्थातच स्वरा कुमारी स्वरा सूर्यकांत कदम या रणरागिणीचं देखील शुभागमन झालंय. इथे चपराक लावली गेली. क्षेत्ररक्षक आहे डाऊन दी बॉल परंतु तिथे चुकी झाली गेली. शेवटच्या मोमेंटला विकी भोसले यांनी चेंडू गॅदर केला फेकला आणि त्याच दरम्यान पाहता आपण तब्बल 3 धावा धावून काढल्यात. शेवट गोड झाला की काय हो झाला गेला. धावसंख्या अर्धशतक झालं गेलं. 51 धावा 52 धावाचा भला मोठा डोंगर उभारलाय पीसीएमपी स्पोर्ट पिसानी टीम समोर. परंतु वीर मराठा वॉरियर्स बोर्ने टीम्सला या धावा देखील कमी पडू शकतात जर का षटकार किंग कासपटा टेनिस क्रिकेटचा बाकासुर आतमध्ये दहाडला गेला तर हे देखील त्यांना जाणून असावं. 51 धावा 52 धावाचा लक्ष जरूर आपल्याला पाहायला मिळेल. आवाजामध्ये करूयात बदलाव. आवाज ऐकूयात आमचे महागुरु तुषारजी जांभळे सर यांचा या मॅच मध्ये पुढील सत्रामध्ये आवाज ऐकूयात. धन्यवाद आणि मनापासून आभार सचिनजी शेडगे सर यांचं. खरं तर सकाळी 12 वाजल्यापासून तब्बल आत्ता वाजलेले आहेत 5 आणि खऱ्या अर्थानं 4:30 वाजलेत. 12 वाजल्यापासून 4:30 वाजेपर्यंत एकटेच समालोचक करत होतात. मनापासून आभार मानूया. आणि खरं तर स्पर्धा तुम्ही पाहताय सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन कास पठार आयोजित असोसिएशन चॅम्पियन ट्रॉफी 2025 पर्व क्रमांक 3चा थरार तुम्ही पाहताय. खूप चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगले. एका बाजूला पीसीएमपी पिसानी त्यांच्या विरोधात वीर मराठा वॉरियर्स बोर्ने अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगलेली आहे. प्रथमतः बॅटिंग करत असताना वीर मराठा बोर्ने या टीमने 51 धावा धावफलकावरती लावलेल्या आहेत आणि 52 धावांची आवश्यकता आहे. पिसानी टीमला येणारे 18 बॉल 52 धावांची आवश्यकता. खूप मोठं आव्हान या मैदानावरती पिसानी टीमला मात्र चेसिंग करायचं असेल. परंतु असं म्हटलं जातं ना जितके मोठी गोष्ट कराल तितकं सोपं जीवन जगाल आणि जितकी सोपी गोष्ट कराल तितकं मोठं आणि अवघड जीवन जगाल
असं घडलं जातं अनेक वेळेला आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये आणि या प्रकारची मॅच आता हाय आणि व्होल्टेज होईल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. कारण दोन्ही संघ जर आपण पाहिलं तर अव्वल दर्जाचे आहेत. दोन्ही संघ टेनिस बॉल क्रिकेट असू द्या किंवा रबर बॉल क्रिकेट असू द्या, दोन्ही संघांनी मात्र आपल्या नावाची छाप, आपल्या गावाची छाप या संपूर्ण कास पठारा विभागामध्ये एक वेगळ्या प्रकारची ओळख देखील निर्माण केले. 18 बॉलच्या पाठीमागे 52 धावा होऊ शकतात कारण पिसानी टीमकडे बॅटिंग लाईनअप खूप चांगले आहे. समीर गोगावले सारखा तुफान आणि अतुल गोगावले सारखा षटकार किंग आणि बकासूर सारखा खेळाडू आहे. त्यामुळेच या मॅचमध्ये एक वेगळी रंगत पाहायला मिळेल. त्याच प्रकारे बोर्ने टीमचा विचार केला तर बोर्ने टीमकडे एक आकाश सामंतराय सारखा एक तेज तर्रार गोलंदाज देखील आहे. त्यानंतर जयवंत देखील आहे, अनिल कदम देखील आहेत. म्हटल्यानंतर ही मॅच रफ अँड टफ होईल. मॅचला होईल सुरुवात. वाटचाल परंपरेची, परंपरा भव्य दिव्य स्पर्धेची, कुंभमेळ्या क्रिकेटचा संघर्ष बॅट आणि बॉलचा. पहिल्याच बॉलवरती फटका चांगला सजवलाय, बॉल निघून चाललाय पॉइंट रिझन मध्ये. तिथे मात्र सिंगल धाव मिळते. स्ट्राईक रोटेट झाले. अतुल गोगावले आणि समीर गोगावले ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आकाश सामंतराय एक वेगवान गोलंदाज. 17 बॉल 51 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. मिस्टर CPL म्हणून देखील ओळखलं जातं अतुल गोगावले यांना. मे महिन्यामध्ये CPL झाली. पर्व क्रमांक 6चा मालिकावीर होता हा खेळाडू आणि सलग 3 मॅच मध्ये अर्धशतक झळकावलं होतं या खेळाडूने. म्हणजेच 3 मॅच मध्ये 150 धावा ठोकणारा बकासूर देखील पाहायला मिळतोय. खोला टाकलेला बॉल, परफेक्ट यॉर्करचा कहर पाहायला मिळालाय. चेंडू निघून चाललाय. अगदी V शेप मध्ये एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पहा बालंबाल बचावलाय समीर गोगावले. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 2 धावा अगदी जीवाच्या आतंकाने पूर्ण केलेत. चांगली रनिंग पाहायला मिळालेत. परंतु तितकाच चांगला बॉल देखील आपल्याला पाहायला मिळाला आकाश सामंतरायचा, जो यॉर्कर होता. क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र त्यांनी बाहेर काढलं होतं आणि त्यानंतर मात्र अगदी मिनी हेलिकॉप्टर पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा आकाश सामंतराय तयार होतोय. ओहो, यावेळेला फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये उभा राहिलाय परंतु फिल्डर नाहीये. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. त्यानंतर 2 धावा सहजरित्या इथे पूर्ण केलेत. चांगली रनिंग पाहायला मिळते परंतु वेगवान गोलंदाज आहे. अगदी सिमेंट पिच आहे, पाटा पिच आहे. विकेट पूर्णपणे सुकलेले आहे. पाऊस पूर्णपणे थांबलेला आहे आणि आता सुख्या विकेटवरती अतुल गोगावले बकासूरची कशा प्रकारे बॅट चालेल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. आकाश सामंतराय पुन्हा एकदा तयार. खोला टाकलेला बॉल, पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचा बॉल पाहायला मिळतोय. आतापर्यंत आकाश सामंतरायने अतुल गोगावलेला 2 बॉल टाकले आणि दोन्ही बॉल यॉर्कर टाकलेत. एखाद्या मारक्या बैलाला तुम्ही कसं थांबवू शकता तर त्याची व्यसन आवळल्यानंतर, आणि अतुल गोगावले यांना थांबायचं असेल ना तर निश्चितपणे आकाश सामंतरायला यॉर्कर बॉल टाकावे लागतात आणि तेच काम निश्चितपणे आकाश सामंतराय करतायत. 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 6 धावा धावफलकावरती आहेत. हो, पायावरती हा बॉल अदळलाय. वेगवान चांगला बॉल होता. टप्पापर्यंत खाली राहिला. त्यानंतर समीर गोगावले यांच्या पायावरती हा बॉल अदळलाय. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळत आहेत. दोन्ही खेळाडूंनी अगदी डोक्यावरती बर्फ ठेवलाय. दोन्ही खेळाडूंनी शांत संयमी खेळ दाखवलाय कारण त्यांना देखील माहित आहे की आकाश सामंतरायची बॉलिंग ती आहे, ती बॉलिंग संपल्यानंतर येणाऱ्या 12 बॉलच्या पाठीमागे, येणाऱ्या 2 ओव्हरच्या पाठीमागे आम्ही जरी 50 धावा राहिल्या तरी आम्ही त्या कुटू शकतो. ही त्यांच्याकडे ताकद देखील आहे. त्यामुळे आकाश सामंतरायला सांभाळून खेळायचं आहे. परंतु यावेळेला फटका फसलाय. फिल्डर तिथे पोहोचेल का? पोहोचला होता आणि जयवंत कदम कॅच ड्रॉप करणार नाहीये. त्याला माहित आहे समीर गोगावले देखील एक मोठा फलंदाज आहे. तो देखील फटके खेचून मारू शकतो आणि पहिली विकेट पिसानी संघाची इथे गॉन झाले. अगदी फटका मोठा खेळण्यासाठी गेले होते. ओव्हर पिचचा बॉल होता. चेंडू बराच काळ हवेमध्ये तरंगत होता. अखेरकार जयवंत कदम चेंडू खाली आले. डाऊन दी बॉल आणि एक चांगला कॅच पकडलाय आणि त्यानंतर आकाश सामंतरायने मात्र त्याच्या पाठीवरती कौतुकाची थाप दिले. 6 वरती 1 बाद झालाय. आता स्ट्राईक रोटेट होईल. अतुल गोगावले स्ट्राईक एंडला येईल. परंतु गोलंदाजीच्या ट्रॅकवरती टीम मीटिंग बोलवले वीर मराठा वॉरियर्स बोर्ने टीमने. टीम मीटिंग झाल्यानंतर संदीप कदम यांच्याकडे बॉल सोपवलाय. संपूर्ण टीमची जबाबदारी. परंतु आता इक्वेशन आहे ते पूर्णपणे बदललंय. येणारे बॉल 12 आणि 12 बॉलच्या पाठीमागे बनवायचे आहेत तब्बल विजयासाठी
46 धावा. अभिषेक गोगावले नवीन बॅट्समन आलेत जे कॅप्टन आहेत. आता इथून पुढे अतुलला बॅट मात्र तळपावावी लागेल. सीमा रेषेला आपलंसं करावं लागेल आणि का मला या संपूर्ण कासपठार विभागामध्ये बक्कासूर म्हणून ओळखलं जातं किंवा षटकार किंग म्हणून ओळखलं जातं हे त्यांना दाखवून द्यावं लागेल. परंतु संदीप कदम एक ऑलराऊंडर खेळाडू आहे. वीर मराठा वॉरियर्स या टीमचा पहिलाच बॉल घेऊन निघालेत ओव्हर द विकेटने आणि हा पहिलाच बॉल वाईड बॉलची सांगता पाहायला मिळते. खराब बॉलने संदीप कदमने या ओव्हरची सुरुवात केली. आकाश सामंतरायांनी चांगलं षटक हाताळलं. 6 बॉलच्या पाठीमागे 6 धावा खर्च करून शेवटच्या बॉलवरती विकेट्स देखील मिळवली. यावेळेला हा फटका चांगला आहे. फिल्डर अगदी प्रेक्षक बनेल. मी म्हटलं होतं बकासूरची बॅट तळपणं खूप गरजेचं आहे आणि या ओव्हरची सुरुवात त्याने मात्र षटकाराने केली आणि या मॅच मध्ये आता रोमहर्षक सामना पाहायला मिळतोय. ट्विस्ट निर्माण झालाय आणि खरं तर रंग देखील भरलेत. ओव्हरपिचचा बॉल होता. पाठीमागचा पाय थोडासा उचलला, पुढचा पाय रोवून ठेवला आणि त्यानंतर काऊ कॉर्नर रिजन सीमारेषेच्या बाहेर चेंडूला फेकून दिलाय. जबरदस्त फटका. क्या बात है, जबरदस्त फटका होता यार. लाजवाब स्ट्रोक. फुलटॉसचा बॉल हा देखील उचललाय परंतु पहा फिल्डर तिथे नव्हते. एक टप्पा पडल्यानंतर बॉलला मात्र जज केले बाउंड्री लाईन वरती आणि त्यानंतर मात्र धाव देखील घेतलेली नाहीये. अतुल गोगावल्यांनी मात्र आपल्याकडे स्ट्राईक ठेवले. त्याला माहित आहे आता इथून पुढे मला फक्त षटकारांची बोली भाषा बोलायची आहे. कारण येणारे बॉल जर आपण पाहिलं तर तब्बल 10 बॉल आणि 10 बॉलच्या पाठीमागे 39 धावांची आवश्यकता. फटका चांगला आहे. इथे एक धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बॉल निघून चाललाय. गॅप सिलेक्शन खूप चांगलं होतं. रिकाम्या जागा भरा असं म्हटलं जातं आणि रिकाम्या जागा अगदी अतुलने भरवलेल्या आहेत आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक जबरदस्त चौकार अतुलच्या बॅट मधून. लोअर फुलटॉसचा बॉल होता त्याला उचलला. त्यानंतर पहा अगदी गॅप सिलेक्शन होतं. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पाहायला मिळालाय. अगदी आता 9 बॉल 35 धावा. अजूनही 9 बॉलच्या पाठीमागे मी म्हणेन 6 षटकार मारायचे आहेत अतुलला. 9 बॉलच्या पाठीमागे 6 षटकार अतुल मारू शकतो परंतु गोलंदाजी आता कुठेतरी चांगली करावी लागेल कारण धावा आलेत या ओव्हर मध्ये. ओहो फटका चांगला आहे. अगदी बॉल निघून चाललाय. हवा के संग संग बॉल सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. काय अप्रतिम स्ट्रोक होता. नो लुक स्ट्रोक होता. अगदी ज्या प्रकारे बॅटचा चेहरा बॉलला दाखवला आणि बॉलला पाठवून दिलं सीमारेषेच्या बाहेर. अगदी पायावरती हा बॉल ठेवला होता. त्यानंतर बॉलला सीमारेषेच्या बाहेर पाठवलं. जबरदस्त फटका मी म्हणेन. आता 8 बॉल 29 धावांची आवश्यकता. जीवनात हार कधीच मानायची नाहीये कारण पर्वतामधून निघणाऱ्या नदीने अजूनपर्यंत रस्त्यामध्ये कोणालाच विचारलं नाहीये की समुद्र किती दूर आहे. 8 बॉल 29 धावांची आवश्यकता. 8 बॉलच्या पाठीमागे 5 षटकार ठोकायचे आहेत. 9 बॉलच्या पाठीमागे 6 ठोकायचे होते त्याच्यामध्ये 1 आलाय. आता 5 ठोकायचे आहेत. आणखीन एक फुलटॉसचा बॉल हवेमध्ये खेळलाय. बॉलची लांबी पाहावी लागेल परंतु आकाश सामंतराय चुकी करणार नाहीये कारण तो चित्ता आहे आणि त्याने मात्र बाउंड्री लाईन वरती कॅच पकडले आणि मॅच आता पूर्णपणे पिसानी टीम साठी फसले. अगदी सुशांत कदम यांनी देखील अतुलचं कौतुक केलंय. बॅटच्या खालच्या स्टिकर वरती हा बॉल आदळलाय आणि त्यानंतर काऊ कॉर्नर रिजन मध्ये सहजरित्या अगदी सोपा कॅच आकाश सामंतरायांनी पकडलाय. 7 बॉल 29 धावांची आवश्यकता. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पप्पू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि हा बॉल देखील डॉट आलाय. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा आहेत 23 धावा. खरं तर प्रथमतः बॅटिंग करत असताना पिसानी संघ मात्र गोलंदाजी करत होता आणि वीर मराठा बोर्ने टीमने मात्र मोठी धावसंख्या धावफलकावरती लावली आणि कुठेतरी गोलंदाजांवरती मार पडला. पहिलं षटक समीर गोगावले यांनी महागडं षटक हाताळलं. त्यानंतर ऋषीने देखील महागडं षटक हाताळलं
आणि त्यानंतर वैभवने देखील जास्ती रन दिले नाहीत, परंतु जी धावसंख्या हवी होती बोर्ने टीमला ती धावसंख्या त्यांनी धावफलकावरती लावली. आणि आता 6 बॉल 29 धावांची आवश्यकता. सहा बॉल 29 धावांची आवश्यकता. बॅकफुटला गेल्यानंतर पंच करण्याचा प्रयत्न, परंतु हा बॉल आलाय डॉट. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती एक अनुभवी खेळाडू, क्रिकेट प्रेमी आणि खऱ्या अर्थानं क्रिकेटमध्ये वयाला मर्यादा कधीच नसते. टप्पा पडल्यानंतर हाई बॉल अगदी पहा बाउन्सर झाला. अनिल कदम चांगली गोलंदाजी करतायत आणि 2 बॉल त्यांनी डॉट टाकलेत. समोर अभिषेक गोगावले आहेत स्वतः कॅप्टन, परंतु आता 4 बॉल 29 धावांची आवश्यकता. एकूण टीम आपण मुख्य व्यासपीठासमोर या. एकूण टीम आकू टप्प्याचा बॉल लॉब केलाय. अशा प्रकारची बॅटिंग अगदी पहिल्या बॉल पासून होणं गरजेचं होतं, परंतु वेळ निघून गेल्यानंतर काय फायदा. षटकार पाहायला मिळालाय. 3 बॉल 23 धावांची आवश्यकता. मॅच हातातून निघून चालले. पहिल्या बॉलवरती षटकार आला असता तर निश्चितपणे मॅच जिवंत राहिली असती. अकूट टप्प्याचा बॉल अभिषेकने लॉब केला. सक्सेसफुल षटपुल अँड सक्सेसफुल होताना पाहायला मिळालाय. 3 बॉल 23 धावांची आवश्यकता. हाई बॉल सुरेख पाहायला मिळालाय. ऑफ स्टंप वरती हा बॉल पिचिंग केला. त्यानंतर फलंदाज अभिषेक गोगावले यांना हा बॉल बीट करून विकेट किपर यांच्या हातामध्ये विसवलाय. 2 बॉल 23 धावांची आवश्यकता. या मॅच मधील हवा निघून चालले. बॅटिंग करत असताना जोपर्यंत अतुल मैदानाच्या आतमध्ये उभा होता त्यावेळेला असं वाटलं होतं की मॅच बनू शकेल, परंतु जिथे आकाश सामंतरायांनी अतुलची कॅच पकडली तिथेच मॅच मध्ये टर्निंग पॉइंट आला. समोरच्या दिशेने हा पटका सजवलाय. चेंडू हवेमध्ये उभा राहिलाय आणि हा बॉल अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. आता 1 बॉल 22 धावांची आवश्यकता. सिंगल धावाले या बॉलच्या पाठीमागे. आणि शेवटच्या बॉलवरती देखील मोठा प्रहार, परंतु पाण्यामध्ये बॉल थांबलाय आणि हा सामना अगदी वीर मराठा बोर्ने टीमने 21 धावांनी जिंकलाय. हार्ड लक बॅड लक टीम पिसानी संघ. आणि आता दोन्ही टीमच्या